तुळजाच्या शक्तीचं रूपांतर होत आहे। याचा अर्थ काहीतरी मोठं स्थित्यंतर घडत आहे। देवी वाडा सोडून जात आहेत, म्हणजे चातुर्मासाच्या पोथीजवळ आता कोणीच नाहीये। हे घातक आहे, अतिशय घातक। मला मिळालेल्या वरदानामुळे मानवी किंवा आसुरी रूपात मी कधीही विजयी होऊ शकत नाही, पण प्राण्यांचं रूप धारण करून मी जे काही करेन त्यात मला निश्चितच यश मिळेल। आज ही पोथी प्राण्यांच्या रूपात माझ्या ताब्यात येईल। आता मला कुणीही अडवू शकत नाही। कोण आहेस तू? म्या माधू या गावातच राहतोय। माझ्या आणि त्या पोतीच्या मधून बाजूला हो। झालो असतो, पर काय देवीची गोष्ट सांगायचं ना अर्धवट राहिल्या, त्यामुळं गोष्ट आधी पूर्ण होऊ द्या। गोष्ट संपली की जा घेऊन खुशाल। तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी आसूर आहे। काय काय बोलताय? हो, हा असुरांचा लय भ्याव वाटतो बघा मला। मग इथून निघून जा। अहो गेलो असतो, पर काय गोष्ट अर्धवट राहिली की मला आवडत नाही ते। मी काय म्हणतो, पुढं काय होणार आहे ते तुम्हाला माहिती आहे काय? नाही म्हणजे माहित असेलच तर लगेच सांगून टाका। तर कार्तिकीय 16 सोमवारचं व्रत का करणार आहेत? मला फक्त तेवढं सांगा आणि पोते घेऊन जा। काय तू माझ्या संयमाची परीक्षा घेतोयस? आता मृत्यूसाठी तयार हो। हो, हो बघता बघता त्या माणसाचा चित्ता झालाय। आता खरा खेळ सुरू होणार। वेगवेगळ्या प्राण्यांच्या रूपाने तुझ्यावर वार केले, पण एकही डाव तू यशस्वी होऊ दिला नाहीस। कोण आहेस तू? म्या फक्त एक साधारण गावकरी आहे। माझी एवढीच विनंती आहे की मला फक्त ती गोष्ट पूर्ण ऐकायची आहे, त्यामुळं ही पोथी तेवढी घेऊन जाऊ नको। नाही, तू दिसतोस तसा नाहीस। हा नक्कीच त्या तुळजेचा डाव आहे, पण आता मी जे करणार आहे त्यातून तू वाचू शकणार नाहीस। माझ्या पुढच्या वारापासून तुला कोणीच वाचू शकणार नाही। माझ्या श्वासातलं विष तुझा अंत करेल। हो,
आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. ही पोथी मी घेऊन जाणारच. आमच्याच नागाचं रूप घेऊन तू आम्हालाच इजा करायला निघालास. पुरे आता. हे तर साक्षात महादेव. माझ्याबरोबर हे काय करतंय? तुला आता कायमची मुक्ती मिळणार आहे. ये आमच्या जवळ ये. आता तुला असुरांची सेवा करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या बंधनातून तो मुक्त झाला आहेस. धन्यवाद धन्यवाद महादेव, मला क्षमा करा. पोथी सुरक्षित राहील, पण आता केवळ संरक्षण करून चालणार नाही. देवीला या संकटांची जाणीव करून देण्यासाठी आता काहीतरी ठोस करावंच लागेल. इथे कोणीतरी आहे, पण कोण? कोण आहे इथं? हे बघा, जे कोणी असेल बाहेर या. हे बघा, आता इथवर आलायस, समोर बी कोण आहे ते? विचित्र आहे, उपस्थिती स्पष्ट जाणवते, परंतु दिसत मात्र कोणीच नाहीये. ही ऊर्जा मानवी नाही, आसुरी आहे. म्हणजे पुन्हा कोणीतरी असुर आमच्यावर हल्ला करण्यासाठी आला आहे.